अशी नजर गेली म्हणता हे जे दिसलं म्हणता आय शपथ बाय. मेडिकल किट काढतो सध्याला कारण की सिच्युएशन माझी कंडिशन खराब झाली. बघू शकता मित्रांनो माझ्या पाठीमागं संपूर्ण भात शेती आहे बघा. माझ्यापाशी पूर्ण असं मेडिकल किट आहे आणि सगळ्यांना वापरलं पाहिजे. जेवढी मी सायकलिस्ट आहेत तेवढ्यांना हे मेडिकल किट वापरलं पाहिजे. त्यातमध्ये माझ्या टोटल सगळ्या गोळ्या आहेत बघा. भावांनो खरंच बरं का वाईट वाटतंय मला बरं का खरंच. अक्षय भाऊ म्हणजे इतका साधा सिंपल माणूस आहे का नाही आणि मला लय वाईट वाटलं बरं खरंच. मला असं वाटतं टायमिंगला जेव्हा ते गायला लावला का नाही ते एक फिलिंग आली माझ्या डोळ्यात पाणी द्यायला लागलं पण मी गॉगल लावला होता. ब्रिज आहे का नाही असला हा ब्रिज आहे का उड्डाणपूल आहे का हा डोंगर आहे काय कळलं नाही. ही टायर मध्ये हवा पूर्णपणे उतरलेली ही बघा. तर मित्रांनो बघू शकता एक अशा प्रकारे आपल्या सायकलच्या टायर मधली हवा उतरलेली. तर मी हवा भरतोय सध्याला. सांगा आवाजाचा क्वालिटी कशी आहे मला नक्की सांगा. आता सध्याला भरपूर बघितले मी पण भरपूर सिंपल भोळा माणूस आहे. जेव्हा मी म्हणजे यांना घ्यायला गेलेलो तर आधी तर घाबरून गेलो होतो. यांना वाटलं होतं की आम्ही प्लॉटिंगवाले आहो बा आम्हाला इथून पळून काढणार बा. त्यांनी व्हिडिओ पाहिला असेल त्यांना व्हिडिओ बघितला तेव्हाच मी गेलेलो. आणि मेन म्हणजे जेव्हा तिथे आलो त्यांना म्हटलं की दादा तुम्हाला आमच्यासोबत चलायचं आहे. ते डायरेक्ट बोलले की नाही दादा तुम्हाला भेटून चांगलं वाटलं आम्ही येऊ नाही शकत आम्ही आधीच टाकत. मग ते गॉगल आम्हाला बाहेरतलेच दादा घ्यायला लागतात. आम्ही हे बघितलं का हे बघा हे बघा हँडल बूट नाही घेऊ शकत. हजाराचं बूट नाही घेऊ शकत नाही ना घेऊत काय करायचं की. मी काही बनवसे मी करत आहे महाराष्ट्र टेंभूर ते नेपाळ काठमांडू पशुपतीनाथ सायकल आहे. तर असं मी नागपूरमध्ये सध्या बघू शकता. आणि मी म्हणलं की आजचा ब्लॉग जो आहे ना हा मराठीमध्ये करावं कारण की बऱ्याच जणांची मला कमेंट आलं दादा मराठीमध्ये व्हिडिओ बनव मराठीमध्ये बनव. तर आज मराठीमध्ये कमेंट करतोय ना आज की काहीतरी नवीन गोष्ट आहे चांगली गोष्ट आहे तुम्हाला मी दाखवणार नाही. इथं आपल्या सायकल येते. आपण काल पण नागपूरमध्ये थांबलेलो सध्या आपल्या भाऊच्या घरी. प्लीज वन अँड ओनली हमारे अक्षय भाई. अक्षय भाऊ काय चाललंय आणि हे अक्षय भाऊचं वडील आहेत आणि हे अक्षय भाऊचा भाऊ आहेत आणि हे आपले इथं दत्ता भाऊ आहेत. आणि एक असं आम्ही मस्त कालधरणे एकदम फॅमिली बॅकग्राऊंड वाटतंय मला. म्हणजे असं वाटतं की मी माझ्या स्वतःच्या घरामध्ये या. आणि अक्षय भाऊनं काल रात्री पूर्ण नागपूर पूर्ण फिरवलं. अजून राहिले काय नाही भरपूर अजून काय करायला फिरायला आता राहिलेला आपली दीक्षाभूमी राहिलेला आहे स्वामीनारायण मंदिर पुष्कळ मेन म्हणजे आता गणेश भाऊनी बोलले का कधी ट्रेन मध्ये बसले नाही. ट्रेन मध्ये मेट्रो नुसतं नाव ऐकून नाही मी पण अजून कधी गेलो ना. मी अजून पासपोर्ट हाऊसला रेल्वे नाही बघितली. आपल्याला ते जमतच नाही कधी. पण आता सलग आपण निघालो इथनं. आता सलग टायमिंग झाला आहे 10:30 वाजता आपल्या इथं निघायचं आहे. नाश्ता चहा सगळं झालेलं आहे. सलग निघूया. भारी वाटलं भाऊ खूप मस्त. 1-2 दिवस भाऊनं 1 दिवस पूर्णपणे आमच्यासाठी घालवला. मस्त मध्ये फिरलो काल आराम केला. बरं वाटतंय जरा थोडं बॉडीला फ्रेश वाटतंय. आणि सलग मी काय केलं ना आपल्या कॅमेरासाठी हे बघा हे जे आहे ना ऑडिओ क्वालिटी अजून भारी येईल. विषय काय ना हा मीडिया माउंटचं काम करेल आपल्यासाठी. आता हा जो माईक बसवला ना मी माईकपाशी होतं हे मी पुणे आणण्यासाठी हा माईक केलतो. पण इथं गाड्याला बसवायचं सारखा कॅमेरा काढायचं म्हणलं की परत ते माईक काढायचं. त्यामुळे मी काय केलं ना हे तर डायरेक्ट सगळं फिटिंगच करून टाकले बघा. असं हे थोडं जुगाड बनवलं. आपला 5,000 रुपयाचा मीडिया माउंट तयार झाला थोड्या म्हणायचं. आणि आता आपण निघणार आहे सध्या आता जबलपूरच्या दिवशी निघणार आहे. आपला भाऊ थोड्या नाही तर चला निघतो पुढं. और मेरे ख्याल से अभी आपको मेरी आवाज़ जो है ना वो अभी बहुत साफ़ आ रही होगी क्योंकि अभी मैंने लगाया है इसके ऊपर मीडिया माउंट समझ लो. अभी पूरा का पूरा सेटअप कर दिया है. एंड अभी हम जा रहे हैं एंड अपने अक्षय भाई अपने को छोड़ने के लिए आ गए. एंड अभी मिलेंगे भाई 1 महीने बाद. इसी रोड से जब वापस आएंगे तो मिल लेंगे. फिर 1-2 दिन और रहेंगे. फिर आगे भी घूम लेंगे. जो घूमने का जो रहा है ना मेरे ख्याल से अभी आप मेरे को कमेंट करोगे भाई आप यहाँ नहीं गए वहाँ नाही गए. लक्षात नाही माझ्या की मला मराठीमध्ये व्हिडिओ बनवायचा आहे. कधी लक्षात येत नाही असे. आजचा ब्लॉग हा मराठीमध्ये करणार आहे. बरेच भावांच्या कमेंट आले की दादा तू मराठीमध्ये ब्लॉग कर मराठीमध्ये ब्लॉग कर. तर आजचा जो ब्लॉग आहे तुम्ही मराठीमध्ये करणार नाही. चला तर आता या रस्त्याकडनं आम्ही जात होतो. तर आम्हाला भाऊ म्हणले चला तर मला एक थोडा फ्रेमच चहा पाचतो. ते का पेट्रोल पंपा शेजारी आम्ही असं सध्याला का आता चहा पिण्यासाठी आलो आहे. चहा पिऊन आता आम्ही पुढे सुरुवात करणार आहे आपल्या दिशेला जाण्यासाठी. भाऊ इथून त्यांच्या कामासाठी जाणार नाहीत. आता चहा पिऊ चहा घेऊया मस्त मध्ये. हे बघू शकता दिवस कसं वाटलं काय मस्त मज्जा आली. आणि वरून तर ही गोष्ट चांगली वाटली की गणेश भाऊ आपले खूप मेहनत करून राहिलेले आहेत. त्यांना सपोर्ट करायला. आणि जे लोक कमेंट करतात आणि कमेंटमध्ये म्हणतात की भाऊ तू तुझे चुकलेलं आहे तुझे बरोबर नाही. असं काय नाही बाहेर तो साधा बोळा व्यक्ती आहे. आज त्यांची जितकी वय आहे तितकी त्यांची बहीण आहे माझ्यापेक्षा पण लहान आहे.
पण गोष्ट कशी तिथे करतच टाका. त्यांचं म्हणणं इतकंच आहे की बाबा मित्रतामध्ये मी खूप कमी असतो आणि ते तुम्ही कमेंट पण करतात. अरे त्यांना मेन म्हणजे त्यांना इंग्लिश वाचता येत त्यांना मराठीत कमेंट म्हणजे वाचायचं राहिलं तर मला अक्षय भाऊ हे कसं काय आहे थोडं सांगा बरं. मग मी त्यांना वाचून सांगतो. त्यांना काही म्हणजे माणसं म्हणजे बदलला आहे, स्वभाव बदलला आहे, काय ह्याच्यावर काय बोलायचं सांगा तुम्ही एकदा. स्वभाव म्हणजे असा स्वभाव वगैरे काही चेंज नाही झालेला भावाचा. तो म्हणजे ते काय झालं ना मित्रांनो, तुमचा विषय काय झाला ना, हे मी गॉगल लावणे, हे बाहेरीतला गॉगल वापरणं, हे जर तुम्हाला थोडं थोडं अट्रॅक्शन करायला लागलं, जर थोडं प्रेस करायला लागला. मी लदाख मध्ये आता मला 10 दिवस आंघोळ नव्हती करायला मिळाली आणि त्यावेळेस मी व्हिडिओ टाकवती, माझं व्हिडिओ व्हायरल जायचं. पण आता मी कसं आहे, जरा थोडं आपल्या इकडल्या भागात नव्हतं, त्यामुळे दिसलं चांगली एखादी गोष्ट घेतली तर ती तुम्हाला आता म्हणजे काय त्यांना सहन होत नाही. बरोबर ना भाऊ? बरोबर. आणि तुम्ही जसं बोलता की नाही तुमच्यासोबत जो पार्टनर आहे म्हणजे दत्ता भाऊ आपल्या इथंच आहे भाऊ, काही विषय नाही. मेन गोष्ट अशी आहे की गणेश भाऊ कधी दत्ता भाऊला सोडत नाही. कारण की एक वेळ अशी होती की दत्ता भाऊ गणेश भाऊला सपोर्ट करायचे. तर भावांनो मी काय म्हणतो आहे का, आता ह्या ब्लॉगिंगचा विषय नाही आहे आणि कुठला पण विषय नाही. आमची 3 वर्षापासून मैत्री आहे. असं काही नाही आमचं की तू यांना काऊन नाही घेत, तुम्ही त्यांना कमेंट करता त्यांना काऊन नाही घेत, मला कमेंट करता त्यांना काऊन नाही घेत. आम्ही दोघं सोबत आहे, नका टेन्शन घेऊ. आमची युट्यूबवरती ब्लॉग बघा, किती मजा मस्ती करतो आम्ही. असं काही गलत तुम्ही जोपर्यंत युट्यूबला बघत नाही मित्रांनो तोपर्यंत तुम्हाला काय समजणार नाही. युट्यूबची लिंक आहे, जाऊन बघू शकता. 45 रायटर म्हणून. तर आता आम्ही जेव्हा आमची दादा माझ्या घरी राहिले, दोघं पण माझ्या घरी राहिले, दत्ता भाऊ झोपले का नाही म्हणून गणेश भाऊ त्यांना उठून बघायचे की नाही आहे का नाही म्हणून. आणि दत्ता भाऊ जसं गणेश भाऊ झोपले की नाही म्हणून ते उठून बघायचे की नाही झोपले की नाही. म्हणजे एकामेकाकडे यांचं पूर्णपणे लक्ष आहे. जर आज मी पण यांच्या फॉलोअरचा आता नाही म्हणत की यांनी मला पैसे दिले आणि यांना पैसे दिले असं काही विषय नाही आहे. पण जे मी बघतोय जर मला वाईट वाटलं असतं मी तोंडावर बोलण्याला व्यक्ती डायरेक्टच म्हणून दिलं असतं की दादा मला तुझं पटत नाही, एक काम करायचं तुला मी फॉलो करा अनफॉलो करून देतो ही आपल्या माघारी. पण जेव्हा यांचा स्वभाव बघितला, भोडेपणा बघितला, आज माझे वडील इतके स्ट्रिक्ट आहे. माझेही म्हणू शकत होते की कोण आहे कोणाला तू घरी घेऊन आला. आज ते इतके खुश झाले की इतके म्हणजे चांगल्या व्यक्तींना मिळाले. तर मला म्हणले नक्की जाताना माघारी नक्की मावशी पण बोलले, काका बोलले की लवकर माझी वगैरे आणि याला पण सोबत घेऊन जा. म्हणजे आपल्याला इतका स्वभाव लोकांना माझा आवडतो ना, लय भारी आवडतो. लय भारी खरं. पण ते तुम्ही जोपर्यंत संपूर्ण गोष्टी पहिल्यापासून बघणार नाही तोपर्यंत तुम्ही कमेंट करू नका की असं झालंय तसं झालंय. मित्रांनो जर मेन गोष्ट आहे ना, तुम्हाला माहिती असते शॉर्ट व्हिडिओ म्हणजे 30 सेकंदात आणि 1 मिनिटामध्ये तुम्ही इंस्टाग्रामवर काही समजू शकत नाही. आणि मी सांगतो अडचणीमध्ये आता गॉगल तुटलाय, गॉगल माणूस घेणार नाही का? टी शर्ट फाटले, टी शर्ट माणूस घेणार नाही का? आणि 1 मिनिट तुम्ही आहे ना वरती बघा, समजलंय तुम्हाला या अँगलवरून ऊन किती तपतंय, गॉगल लागतोच. माझ्याकडे नव्हता, गणेश भाऊनी बोललंय की तुम्ही पण घ्यावा, मी पण घेतलाय. आणि कसं आहे ना, आम्ही हायवेने चालतो सारखं, त्यामुळे आम्हाला सनग्लास जरा थोडे भारीत लागतात. आणि जर का आम्ही सनग्लास जर नाहीत लावलं तर जे धुळ असतो, तो कचरा असतो, डोळ्यात जातो. आणि नंतर ते रात्रीच्याला आम्हाला उशीर पण त्या एडिटिंग करायला झोपायला 12 वाजता, तर ते डोळे कचकच करतात. आम्हाला मग 7-8 वाजता झोपायला लागतं. माझं काम होत नाहीत, डोळ्याला त्रास होतो. ट्रॅव्हलिंगचं काम आहे ना आमचं नुसतं, त्यामुळे असं होतं. मग ते गॉगल हे आम्हाला बाहेरलेच दादा घ्यायला लागतात. आम्ही हे बघितलं का, हे बघा, हे बघा हँडल, बूट नाही घेऊ शकत, हजाराचं बूट नाही घेऊ शकत, नाही ना घेऊ, काय करायचं घ्यायची. मेन गोष्ट काय आहे, जे पाहिजे तेच घेतलं पाहिजे असं माझं म्हणणं येतं. ऊन आता सध्या खतरनाक ऊन आहे, असं ऊन पडतंय, इतकं तापलंय सगळं. आणि सध्या आता आपल्याला निघायचंय पुढं जबलपूर साईडला. भाव आलते, भाऊ आता लास्टची आपास आहेत. भाऊनं मला 2 दिवस पूर्ण फुल टाइम दिला, रूम बिम बुकिंग केली. नंतर न परत भाऊनं 1 दिवस घरी आणलं, आराम केला, नागपूर फिरवलं, भारी वाटलं. आणि माणूस आहे म्हणजे आज युट्यूबर ब्लॉगर भरपूर बघितले मी पण भरपूर सिंपल भोळा माणूस आहे. जेव्हा मी म्हणजे यांना घ्यायला गेलेलो तर आधी तर घाबरून गेलो होतो. यांना वाटलं होतं की आम्ही प्लॉटिंगवाले आहो बा, आम्हाला इथून पळून काढणार बा. त्यांनी व्हिडिओ पाहिला असेल, त्यांना व्हिडिओ बघितला तेव्हाच मी गेलेलो. आणि मेन म्हणजे जेव्हा तिथे आलो त्यांना म्हटलं की दादा तुम्हाला आमच्यासोबत चलायचं आहे, ते डायरेक्ट बोलले की नाही दादा तुम्हाला भेटून चांगलं वाटलं, आम्ही येऊ नाही शकत, आम्ही आधीच थकलेलो आहे बा, म्हणून प्लीज तुम्ही चालले जा म्हणून. आणि एका अंधाऱ्या जागेवर होते भाऊ. जर तुम्ही जर म्हणाल ना तर मी तिथला व्हिडिओ बनवून तुम्हाला पाठवून काही कुठे झोपलेले होते. ते टेंट नाही लावून काही नाही, फक्त चटणी टाकून झोपले. खरी गोष्ट आहे. सपोर्ट करा यार भावाला, 1 नंबर व्यक्ती आहे. ओके चला चहा पिवाला. हर हर महादेव. हर हर महादेव. मेन मुद्दा म्हणजे आपलं घर नागपूरमध्ये पण आहे, हे आम्हाला कळलं आता. आपलं घर पण नागपूरमध्ये घर आहे आपलं. आपले मोठे भाऊ आहेत. आणि आता मला सांगा आवाजाचा क्वालिटी कशी आहे मला नक्की सांगा. आता सध्या मला वाटतं एकदम बेस्ट असणार, कारण की मी सध्याला आता माईक ॲडॅप्टर हे सगळं जोडलेलं आहे, त्यामुळे आवाज एकदम क्लिअर येत असणार असं मला अंदाज आहे. आता मला जेव्हा कळून तेव्हा एडिटिंगला बसलेलं असेल व्हिडिओला मी. दत्ताभाऊ खाल्ल्या साईड निघालेत
आणि आमचे परम मित्र नागपूरमधले अक्षय भाऊ ते खाल्ल्या साईडनं आणि मी वरून चाललेलो आहे. आणि खरंच भारी वाटतंय. काल एक दिवस पूर्ण रिलॅक्स केला ना, आज निघालो आहे तर भारी वाटलं. भाऊनं रात्रीच्याला आम्हाला फिरवलं नागपूर पूर्ण. तर मित्रांनो बघू शकता एक अशा प्रकारे आपल्या सायकलच्या टायर मधली हवा उतरलेली. तर मी हवा भरतोय सध्याला, बघू शकता अशा प्रकारे हवा भरतोय. मी आवळायचं राहून गेलो होतो, आता आवडतो आणि आता हवा भरतोय. बघू शकता अशा प्रकारे. विषय असा झाला की 2 दिवस झाले सायकल उभाच आहे, म्हणजे उभा आहे. काल उभा दिवस होती त्यामुळे हवा उतरली, पंक्चर आहे बारीक टायरामध्ये. तर त्यामुळं ही टायर मध्ये हवा पूर्णपणे उतरलेली. ही बघा हवा खूपच जास्त कमी झाली आहे. हा हवा कमी झाली दोन्ही बी टायरांची. ब्रिज आहे का नाही असला, हा ब्रिज आहे का उड्डाणपूल आहे का हा डोंगर आहे काय नाही, डायरेक्ट असा सरळ बनवलाय. आता ब्रिजच्या वरून जायला लागतंय. अक्षय भाऊ म्हणतात खालून काहीतरी रेल्वेच्या रुळाचं काम चालू आहे. तर आता आपण वरनं चाललेलो आहे. जरा थोडी होतोय तकलीफ, पण काय अडचण नाही. आपली सायकल घेरते त्यामुळे काय अडचण नाही, जाते आरामात. लांबनं बघितल्यावर चढ खूप जास्त मोठा दिसला मला, पण आता मी जसं ब्रिजवर आलो ना नॉर्मल वाटला, काय इतकी मोठी नाही दिसत. बघू शकता अशा प्रकारे अक्षय भाऊ पुढे आहेत, आपण माग आहे. आणि एकदम घामानं खतरनाक वाला. आणि हे ना जरा बघून घ्या, आपण ब्रिजवरती या, रेल्वेचा रोड आहे तो खालून, त्यामुळे हा ब्रिज उंचावरती आणि खूप जास्त उंचावरती या. बघू शकता खतरनाक प्रकारे. आणि बघून घ्या नागपूर सिटीची मोठ्या मोठ्या बिल्डिंग दिसतात तुम्हाला. पॉवर प्लॅन्ट बघा तिकडे, पॉवर प्लॅन्ट आहे. पॉवर प्लॅन्ट आहे ना, ते मोठे मोठे नाही तिकडे एकदम तिकडे भरपूर लांब आहे. आपल्याला जवळ वाटत आहे, भरपूर लांब आहे. खतरनाक आहे एकदम. ती बघा ती सगळ्यात फेमस कॉलेजचा जो टोप दिसतो ना तिथं, तो भव्य कलर मी दिख रहा है ना. हा म्हणलं होतं ना अक्षय भाऊन आपल्यासाठी 2 दिवस खूप जास्त काय केलेलं आहे. तर मी म्हणलं आता आईस्क्रीम चारावं म्हणलं, पण पुढं बदाम शेकचा गाडा या. तर म्हणलं आता भाऊ वाजते, म्हणलं आता बदाम शेक पाजावा भाऊला. माझ्या आपण स्वतः पाजणार. भाऊ मला म्हणत असतं पैसे देऊ नका मी देतो, पण मी पाजणार. ह्या बाजूनं आले भाऊ आले, ते बघा तिकोंड भाऊ आले, तिकोंड भाऊ आले. आणि तिकडे जावा चला. नाही नेपाळ पशुपतीनाथ. ओके आईस्क्रीम बदाम शेक पिलो, भारी वाटलं. आता आम्ही निघालो आमच्या वाटेला. भाऊ अजून थोडे पुढे परत आहे आपल्या सगळं. तिथून परत आपण एकटे माघारी एका भावना ऐका ना, माझे 5000 फॉलोअर्स कंप्लीट झाले. गणेश भाऊ मला आहे ना काय पाजलो, मी बदाम शेक पाजलं. सेलिब्रेट केलं आम्ही ना. सेलिब्रेट केलं मस्त मध्ये. मध्ये. भाऊ बी होते सोबत, सगळ्यांना मिळून सेलिब्रेट केलं. आता फुल्ला बारतीने येताना तर 50K होतील. त्या टाइमला मोठं सेलिब्रेशन ठेवू नागपूरमध्ये मोठं सेलिब्रेशन करायचं. चला थोडी रोडची माहिती ऐकून घ्या. हो नो एंट्री लागते इथनं, म्हणजे टायमिंग असते हेवी व्हेकल आतमध्ये जाण्याचं. इथनं सिटी स्टार्टअप होऊन जाते. अच्छा तिथून स्टार्ट होईल. हां हा पार्टी करणे. आणि हा जो तुम्ही इकडे बघताय रोड, हा कलकत्ता हायवे, म्हणजे छत्तीसगड, झारखंड, उडीसा, बंगालला जाण्याकरिता हा रोड जातो. अच्छा कलकत्त्याला जाण्यासाठी कलकत्ता हायवे. वाईट वाटतंय मला बरं का खरंच. अक्षय भाऊ म्हणजे इतका साधा सिंपल माणूस आहे का नाही. आणि मला लय वाईट वाटलं बरं खरंच. त्यांना असं वाटतं टायमिंगला जेव्हा ते गायला लावला का नाही, एक फिलिंग आली. माझ्या डोळ्यात पाणी यायला लागलेलं, पण मी गॉगल लावला होता. आणि अक्षय भाऊच्या पण डोळ्यामध्ये पाणी यायला लागलेलं. लय वाईट वाटलेलं एकामेकाला. निघालो सोडून. ती कनेक्टिव्हिटी झाली का नाही 24 तासामध्ये, ती कनेक्टिव्हिटी झाली का नाही, लय कनेक्टिव्हिटी झाली. चला नेक्स्ट टाइम आता भाऊला येताना माघारी भेटू. भाऊचा चेहरा पूर्ण नर्वस झालता. आणि सध्याला आता आम्ही ह्या ब्रिजमध्ये थांबलेलो आहे. असं खाली सध्याला बघू शकता. कशामुळे थांबलो आहे, कारण की ब्लॉग अपलोड करताय. पाठीमागचा ब्लॉग आहे थोडा उशीर झाला, माफ करा. कारण की माझी सिच्युएशन अशी होती, नेटवर्क नव्हतं 5G तिथं, त्यामुळे असा विषय झाला. तर आता मी इथं ब्लॉग अपलोड करणार आहे आणि अर्धा नंतर पुढे निघणार आहे. आधी ब्लॉग अपलोड करतो, मग नंतर भेटतो तुम्हाला. पंपात पाण्यानं चाललो आहे, बाटल्या 2 भरून. सायकली आपल्या तिकडल्या पडलेल्या रोड लो बाय. मेन गोष्ट अशी आहे ना, वाई ऊन जे आहे, नाद नाही करता उन्हाचा, नाद खतरनाक ऊन, डेंजर पूर्ण का म्हणवाला. तर हायवेच्या कडेला आम्ही असं मस्त मध्ये बसलेलो आहे. हे बघा आमच्या सायकली अशा उभा आहेत, दाताभाऊ इथे. आणि मस्त मध्ये आता सध्या ब्लॉग अपलोड चालू या. पाठीमागचा ब्लॉग यायला थोडा उशीर झाला होता भावांनो, माफ करा. काही नाही करू शकत, नेटवर्क नव्हतं यार. मी तरी काय करणार नाही. थांब थोडे वेळ. तिथं टाईल वॉल्ट होती बघा, ती टाईल वॉल्ट आपला असं टाकलाय गाडीमध्ये, काय अडचण नाही त्याला. असू द्या तरी पण
ब्लॉग अपलोड करून भेटतो. पूर्ण वातावरण असं एकदम पावसाचं झालंय रे. पावसाचं वातावरण एकदम डेंजर, एकदम खतरनाक, एकदम चिल्ल खतरनाक वातावरण एकदम पावसाचं झालेलं आहे. आणि आम्ही चाललेलो आहे सध्याला. पुढे पाऊस आहे का? नाही पुढे पाऊस नाही. दत्ताभाऊ खालनं ते बघा, वरनं आणि खालनं चालाय खूप जास्त फरक आहे. भारी वाटतंय वरनं चालायला. उतार या पाठीमागं नेटवर्क नसल्यामुळे सध्याला का आता आम्ही पुढे येऊन थांबलोय. आता बहुतो 5G नेटवर्क घेतलंय. माझा फोन 4G आहे हा, तर त्यामुळे मला नेटवर्क नसतंय. जास्त करून टाईम लागतोय व्हिडिओ अपलोड टाकलाय. होईल थोड्या वेळात अपलोड. थांबलोय आता. आणि आता आम्ही आता सध्या पुढं आता कानपूरकडे निघालो. मग आता कानपूरकडे येतं म्हणजे आता आम्हाला काय करायला लागतं ना, एकदा थोडं दमानं थांबत जायला लागतं. कशामुळं थांबत म्हणजे इशे करतं ना, तिकडे ड्रायव्हरला इडे येते आणि तिकडे गाड्या तशा दुसऱ्या वेगळ्या प्रकारे चालतात, तशा मोठं कंटेनर चालतात. तर त्यामुळे ती गाडीवाला नीट चालवून गेल्यापर्यंत मला त्रास केला त्यांना. त्यावर ह्यामुळे आता सावध होऊन जायचं तिकडे. फायनली 1.5 तास थांबून आताशी ब्लॉग माझा अपलोड झाला. 1.5 तास लागला पूर्णपणे ब्लॉग अपलोड व्हायला मला, पण झाला ब्लॉग अपलोड. आता चला निघू. आज काय अंतर लिहिलं नाही. सकाळनं काहीतरी 20 किलोमीटर अंतर काढलेलं आहे. नाही 15-16 किलोमीटर काढलं असेल. आता पुढं निघालो. चला आपण महाराष्ट्र बाउंड्रीवर माझ्या म्हणणं उद्या दुपारी पोहोचला. आपण आज नाही पोहोचत. तर राईड कंटिन्यू करू आता. तर ते थांबलो होतो आणि तिथनं पुढं आलो या. आणि माझ्या पोटामध्ये ना असं वाटतंय काहीतरी ढवळाढवळ व्हायला लागली या. त्यामुळं मी ना मेडिकल किट काढतो सध्याला, कारण की सिच्युएशन माझी कंडिशन खराब झाली आहे. सिच्युएशन अशी झाली ना, माझं पोट अचानक खराब झालंय. त्यामुळं मी ही आहे ना ही घ्यायला लागलोय. माहीत नाही काय झालं, माझं पोट अचानक लईच बिघडलं या. तर मला बीडमधल्या एका भावनं दिलं होतं सगळं मेडिकल किट आणि प्यायला लागलोय. बघू शकता हे. पूरा साइकिल पे थूक दिया यार. अरे साइकिल गिर गई. गणेश भाई आपकी कोई गलती नहीं है इसमें. बात क्या है ना, साइकिल एक गिर गई. अभी मेरे ख्याल से अभी मेरे को फिर से लेनी पडेगी. आणि सगळ्यांना वापरलं पाहिजे. एवढी बी सायकलिस्ट आहेत तेवढ्यांना हे मेडिकल किट वापरलं पाहिजे. त्यातमध्ये माझ्या टोटल सगळ्या गोळ्या आहेत बघा. हे होतो ह्यातमध्ये हलवा ना. तो ये देख लो कुछ इस तरह से खेती दिख रही है. हमारे दत्ता वो आगे चल रही है, हम पीछे. भाई ये जो ब्रिज है ना भाई, ये ब्रिज है कि भावड़ा ब्रिज है मेरे को समझ नहीं आ रहा. इतने बड़े भाई ब्रिज है ना अभी तक. भाई झूठ नहीं बोल रहा है, ऐसे इतने बड़े ब्रिज मैंने नहीं देखे. ये देख लो भाई क्या ब्रिज है यार. 40-50 फीट ऊपर में है अभी हम ब्रिज के ऊपर. ये खेती है. वहाँ पे दिख रहा है आपका पहाड़ है बहुत बड़ा. तर भावांनो बघू शकता माझ्या पाठीमागं सगळी टोटल सगळी एकदम भाताची शेती एकदम मस्त मध्ये एकदम भारी वाटतं रे. एकदम भारी वाटतं रे. बघू शकता मित्रांनो माझ्या पाठीमागं संपूर्ण भाताची शेती या. इतकं भारी वाटतंय कारण की ही जी शेती ना ही मला कडक कावा लागली होती जेव्हा मी हिमाचल उत्तराखंड मध्ये होतो ना, तेव्हा मी ही शेती बघितली. तेव्हा शेती बघतो या. आणि सीन घेण्यासाठी माझं पाय पूर्णपणे एकदम भरलाय. चिखलात गेलतो ना त्यामुळं, पण एकदम भारी वाटतंय बघा. सायकल रोडवर आहे त्या आपले दत्तापूरकर तिकडे आहेत. आणि आपण ना भूक तर लागली पण खायचं मन नाही. तर मला आता चहा घेऊ कुठतरी. तर आता चहाची टपरी बघतो, चहा घेतो. सकाळी पोहा खाल्लं तर कधी, अजून पोटात काय नाही माझ्या. दोघा जेवण पोटात काय नाही. मैं भी ऐसे आता अशी मी सायकल खाली उतरवली आहे. ब्रिज आहे, आपण ब्रिजच्या खाली जाणार नाही, वरून जाणार नाही. सध्या मी सायकल बाहेर लावली आणि आता सध्या मी चहा प्यायला आलो.
चाललाय कॅमेरा तिकडे वर थोबड कॅमेराचं. हे बघा आमचं ब्लॉगर आहे, काही असलं ब्लॉगर येतं. ब्लॉगिंग कशी करायची ती बघा ब्लॉगिंग. अरे माझा हात बरोबर आपण जाऊन बघू शकता आता गरम काय आहे ते खाण्यासाठी, कारण की आम्हाला थोडा नाश्ता करायचा आहे. तो बघूया गरम 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 काय आहे. भाजी गरम क्या होगा? गरम गरम क्या होगा? समोसा गरम आहे, 2 समोसा लागत त्याची. तर मस्त 2 समोसा, चहा तर पिऊन बसलो आम्ही. समोसा खायला चालू होतं. या समोसा मस्त मध्ये पाणी बिणे घेऊन भरून समोसा चहा पिऊन सध्या पुढे निघालोय. आणि आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला मला नक्की सांगा मराठीमध्ये कमेंट करून. हा आयु चला. इंस्टाग्रामला भावांना मला बऱ्याच भाऊ लोकांचे कमेंट आले ते की दादा नेपाळमध्ये वाहून गेलं या, आता तू कसं जाणार, पुढली तू यात्रा कशी होणार. तर भावांना एक म्हणणं आहे माझं, मला घराच्या बाहेर महादेवानं काढलंय आणि महादेव मला रस्ता दाखवणार पुढं. हे मला ह्याची पूर्णपणे गॅरंटी की मला महादेव पुढं रस्ता दाखवणार, कारण की मी महादेवाचं सारखंच नावाच म्हणून जातो. त्यामुळे मला कुठल्या गोष्टीची भीती नाही, काय नाही. मी पडल तिथं झोपतो, तिथं काय होतं काय बी होतं मला काहीच होत नाही. साक्षात जे आपल्या पृथ्वीला चालवणारा देव आहे ती माझ्या पाठीमागे. त्यामुळे मला कुठल्याही गोष्टीची मला कशीच भीती नाही. त्यामुळे मी पुढे चालत राहतो. बऱ्याच गोष्टी माझ्या संग घडल्या आतापर्यंत, मी दाखवलं नाही ते आणि कॅमेऱ्या पुढे पण नाही दाखवल्या, कारण तुम्ही मला बघताय एन्जॉयसाठी, तुम्हाला भारी वाटतंय बघायसाठी. मी मुसीबत दाखवून हे नाही करू शकत. तर चला निघू पुढं, थांबायचं बघायला लागेल. आता 6 वाजले ते, चला कंटिन्यू राईड करू. भावांनो तुम्हाला काहीतरी दाखवायचं आहे. 1 2 3 स्टार्ट. भाई भावांनो ही बघा किती सुंदर सनराईज एकदम खाली चाललेला आहे. आणि मी असं साईडनं निघालो होतो, असं मी आता निघालो साईडनं. आणि साईडला तर माझी एकदम नजर अशी साईडला गेली, अशी नजर गेली म्हणता. आणि हे जे दिसलं म्हणता, आय शपथ बाय काय दिसतंय राव. हर हर माझ्या काय नजरा दाखवणार रे मला. ओ भाव गेला खाली निघाला. ओ भाव येस फॉलो करा आपल्या यूट्यूब चॅनलला भावांनो असे व्हिडिओ बघण्यासाठी. आणि हे बघा इकडं, चला हर हर महादेव. तर भावांनो मी तुम्हाला सनराईज दाखवायला थांबलोच होतो इथं, आणि अचानक आपल्याला आपले भाऊ भेटले. भाऊ काय चाललंय? सर्व भाऊ मजेत. बरं भाऊ केव्हापासून बघताय? आता करीबन तुम्हाला जेव्हा तुमची 15,000ची राईड होती तेव्हापासून तुम्हाला फॉलो करतो. बघा भाऊ आपल्याला म्हणजे एकदम 3 ते 3.5-4 महिन्यापासून तो आपला फॉलो करत येते. मी असं थांबलो होतो आपलं आणि निघालो होतो पुढं. दत्ताभाऊचा सीन घ्यायला चालू होता, दत्ताभाऊ सीन घेत होता पुढला. तर मी थांबलो होतो, आता निघायचं होतं. हेल्मेट घालून रेडी होतो. इतक्याच भावाला भाऊ लय आपल्याला भारी वाटलं बरं का, लय भाऊला भेटलं. खरं भाऊ धन्यवाद का आल्याबद्दल. कुठला त्यांनी हात दिलाय, अरे बापरे हे घर आहे भाऊचं. बघा हे भाऊचं घर आहे. आणि भाऊ मी नाही राव बघितलं खरंच. अरे माझं लक्ष होतं का नाही, मी म्हणलं या म्हणलं बघा विचारायचं मला काय तुम्हाला त्यांनी आवाज दिला, ते अशी करायला लागले. या म्हणलं तुम्ही मला म्हणलाच नाही काय. लेवल वाढली हो बरोबर. माणसांना बघायला ते आवडायला लागले. आपला माणूस इतक्या लांब गेलाय, भारताच्या कोण्यावर गेलाय पाक. तेही बायसिकल म्हटलं तर खूपच झालं ते. मेन जो त्यात घोटाळं माणसांना बघितलं, माझं अपघात झाली, बर्फ बघितला, मी चांगलं नजारा दाखवलं. मी हाही दाखवलं माझं कसं आहे बाबा, माझ्या सगळं घोटाळा झाला, मी घोटाळा दाखवला. चांगला आहे, आनंदी आहे, आनंदी दाखवलं. रडतोय मी, रडलेलं बी दाखवलं. त्यामुळे माणसानं लई सपोर्ट दाखवला. आणि इथं नियोजन होतं, माझं पोट जरा थोडं बिघडलंय दुपारी धरणं, त्यामुळं सध्या आता मी काम शकतो. माझं पोट बिघडलंय, पोटासाठी गुडगुड चालू आहे माझ्या. भाऊ चला निघतो आता, जाताना माघारी भेटू आपण अजून नंतर ना. भाऊ आम्ही नेपाळात आलो सायकलीवरती. आम्हाला आज रातच्याला थांबायचंय. त्या हॉटेलमध्ये आम्ही थांबू शकतो, बाहेर झोपू शकतो आज रातच्याला. ओके ठीक आहे, थँक्यू. चला आता काय करायचं, आपण त्यांना चोरावाने दिसलो का कशावाने दिसलो काय माहित नाही. नाही तर नाही. माझ्या देवा बलकर रे बाबा बिचाऱ्याचं, बलकर बिचाऱ्याचं बाबा बुद्धी तू. असं द्या सफरमध्ये असं होत राहत असतं. जेव्हा तुम्ही इतक्या मेहनतीने जेव्हा जाताना आणि असं म्हणता नाही भाऊ मला राहायला जागा द्या, आम्ही असे निघालो यार.
त्या टाईमला जेव्हा नाही म्हणते ना तेव्हा लई म्हणजे इतकं वाईट वाटतं का नाही, पण एकदम हसत बोलायचं, थँक्यू दादा असं बोलायचं. पण बी आम्ही चालतोयच, रात्रीचे 7 वाजत आहे, थांबायला अजून जागा मिळाली नाही आम्हाला, तर अजून आम्ही चालतोय. तरी पण आता आम्ही सध्या हा म्हणजे इथनं एक रोड जातोय रामटेककडे. रामटेक म्हणजे तिथं राम वनवासाला जाताना थांबलो होतो तिथं त्या गावात आहे. लय घाम आला या, बेकार कंडिशन आहे लय, उकाडतंय भयंकर अजून लय. नमस्कार. आम्ही काठमांडूला नेपाळला चालू सायकलीवर. राज्याला फक्त झोपण्यासाठी जागा मिळेल नाही तर भावांना आपल्याला झोपण्यासाठी जागा मिळाली. यूट्यूब चॅनल आहे ना माझा, तर मी यूट्यूबला टाकतो दिवसभर. तर मित्रांनो जसं की आपल्याला तुम्हाला माहिती पाठीमागं पंपात आम्हाला जागा दिली नाही, तर आम्ही देवीचं मंदिर आहे ना. हा देवीचा किंदाई माता. कुठली माता? किंदाई माता मंदिर. शिंदाई. हा किंदाई माता. शिंदाई माता मंदिर आहे, तर तिथं आज आम्ही मुक्काम केला. येत होतो ना, घाट आहे ना इथून पुढं, आता घाट डोंगर आहे ना रस्त्यानं. तर आता आम्ही थांबणार आहे आणि आदित्य रात्रीला आज आम्ही मुक्काम करणार आहे आणि उद्या सकाळी त्याला आता पुढे निघणार आहे आम्ही जबलपूरकडं. तर भेटतो तुम्हाला पुढल्या व्हिडिओमध्ये. तर व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा. भेटतो पुढल्या व्हिडिओमध्ये. हर हर महादेव, बाय बाय, जय हिंद.